इकडे नाही. पण मग आज काही खूप उमेदवारी वेळ ज्या अर्ज पक्ष मीटिंग्स नेतृत्वाला चाललेल्या होत्या सातत्याने आणि त्याच्यानंतर वेगवेगळी नावं समोर येत होती आणि मग नंतर अतुल लोंढेंचं नाव समोर आलं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? याचा अर्थ कुठे ना कुठे काहीतरी प्रचंड नाराजी तरी होती किंवा कुठल्या ना कुठल्या तरी पातळीवरती काहीतरी निर्णय घेण्यासाठी जो विलंब होत होता त्याचं कारण काय होतं? नाही बघा, प्रत्येकाला निवडणूक लढण्याची इच्छा असते. कार्यकर्ते असतात, पदाधिकारी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेले पदाधिकारी असतात. पक्षाकडे उमेदवारी मागणं, उमेदवारी अर्ज दाखल करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. त्यानुसार त्याच्या मताला किंमत दिली पाहिजे. अतुलजी लोंढे आमचे प्रवक्ते आहेत, पक्षासाठी काम करणारे, माध्यमात धडाडीनं भूमिका मांडणारे आहेत. वैचारिक त्यांचं एक मजबूत अशी विचारधारा, त्यांची काँग्रेस पक्षाची निष्ठा आहे. त्यामुळे नागपूरमध्ये अतुलजी लोंढे असतील की इतर दोघांनी भरलेले फॉर्म असतील, हे सगळे काँग्रेस पक्ष नेतृत्व शेवटच्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म काढायचा आहे त्या दिवशी त्याच्यावर निर्णय घेईल. अतुलजी लोंढे पक्षाच्या निर्णयाला बांधील असतील आणि इतर दोघांनी जे फॉर्म भरले तेही पक्षाच्या निर्णयाला बांधील असतील. कुठेही वितुष्ट नाही, कुठेही पक्ष नेतृत्वाला आव्हान द्यायची भाषा कुठल्याही काँग्रेस उमेदवारांनी केलेली नाही. बरं, ठीक आहे.